तर मित्रांनो, आता डिग्रजचा कृष्णाकाठी मी 62वा भाग घेऊन आलोय. या भागात पहा की आपल्या या डिग्रजच्या कृष्णाकाठी एक पंचकल्याण विधिमंडळ पूजा भरलेली आहे. जैन समाजाच्या वतीने भरवली जाते. तर भरपूर खर्च केला असतो पूजेला. भरपूर म्हणजे कदाचित कोटीमध्येच खर्च असेल. तो मी ब्लॉग आज टाकत आहे. आणि याच्यानंतर 63वा माझा भाग कुठला येईल ते मी या 62व्या भागाच्या शेवटी सांगेन की माझा 63वा भाग कुठला येणार आहे. 62वा भाग पहा आणि चॅनल तुम्हाला आवडत असल्यास तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा. खुश रहा. धन्यवाद. डिग्रज या गावातून चालत जात असताना मित्रांनो, अशा जागोजागी कमानी उभारलेल्या आहेत, मंडप उभारले आहेत. हा मंडप यजमानाच्या घरासमोरचा आहे आणि नाव आहे बघा कोणती पूजा आहे. तर या ठिकाणी इकडे इंद्र आणि इकडे इंद्रायणी असं त्यांचं हे आहे. त्यानंतर संध्याकाळी मित्रांनो काय झगमगाट असायचा. पूर्णपणे गावात मेन चौकाला लाईटिंग वगैरे खूप छान अशी केली होती. पूर्ण मेन जे चौक आहेत. आणि या ठिकाणी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी दररोज आलेल्या सर्व भाविकांना म्हणजे श्राविकांना 7 दिवस मला आठवतंय 7 दिवस गावचे असून देत किंवा बाहेरचे असून देत सर्वांसाठी मोफत अन्न होतं आणि म्हणजे प्रसादाची व्यवस्था होती आणि प्रसाद देखील खूप छान होता मित्रांनो. सकाळी एकदा असायचा प्रसाद आणि संध्याकाळी एकदा प्रसाद असायचा. इतकी लोक मित्रांनो जेवढे असेल त्यावेळेला अन्नभोज कायम चालू असायचं. मी देखील एक 3-4 वेळा तर तिथे गेलेलो आहे. तर मित्रांनो तर त्याच्या बाहेरच त्यांचे जे महाराज आहेत त्या महाराजांच्या पूर्ण गावभर अशा प्रतिमा लागल्या होत्या. हे बघा तुमचा ब्लॉगर. आणि मित्रांनो आपण सर्वात महत्त्वाचं ज्या ठिकाणी हा कार्यक्रम भरलेला आहे त्या ठिकाणी जाऊया असं म्हटलं. हे पहा अतिशय प्रशस्त अशा शेतामध्ये हा उभारलेला आहे त्यांनी पंचकल्याण विधिमंडळ पूजेचा महल. याच्या आतमध्ये देखील मित्रांनो मी तुम्हाला जाऊन दाखवणार आहे. तर याच्या दोन्ही बाजूला मला काहीतरी दिसाल तर या साईडनं काहीतरी असे गोल गोल त्यांनी काहीतरी देवाचे त्यांचे भक्तीचे काहीतरी केले आहेत. गेलो मित्रांनो आपण आत गेलोच. हे पहा किमान एक 4.5 एकरवर तर असणार हा एरिया. तर मित्रांनो असा आतमध्ये किती भारी मंडप आहे बघा मित्रांनो. आणि मंडप देखील वरून मित्रांनो पूर्ण सील पॅक आहे. सील पॅक म्हणजे पाऊस कुठला येत नाही त्यामध्ये. आणि समोर गेले आपल्याला आपण डिग्रजच्या कृष्णाकाठचे बबन तात्या दिसले. गालात हसले जरा. आणि त्याच्या बाजूलाच आपले बळ्यांना आहेतच की मोबाईलने रेकॉर्डिंग करायला लागलेत. मी त्यांचं रेकॉर्डिंग करलोय त्यांनी माझं रेकॉर्डिंग करलं. तर मित्रांनो हे समोर त्यांचं देवांचं प्रतीक आणि हे साईडनं दोन्ही बाजूला ही जशी लाईन आहे तशी दोन्ही बाजूला तशी लाईन होती त्या देवांच्या प्रतीकांची. आणि हा हॉल खूप म्हणजे खूप भव्य एवढा मोठा हॉल आपण तर काय कधी एंट्री केली नव्हती. जरा रॉयलच वाटलं आपल्याला. आणि तिथेच आपल्या डिग्रजच्या कृष्णाकाठचे हे मित्र आपले बसलेले आहेत. त्यांनी पाहून आपला स्माईल दिली. आणि बाहेर मित्रांनो अशी कुंडांची व्यवस्था होती ज्यामध्ये होम आणि धार्मिक विधी चालायचे. पुन्हा आपण बाहेर आलो मित्रांनो. आणि आपला मेन म्हणजे मित्रांनो हत्ती पाहायचा होता. या ठिकाणी शिड्या पाहिल्या आपण टाकीच्या. म्हणजे उलट्या शिड्या कशा आहेत आता नवीन डिझाईन आलेले आहे. सरळ शिडीला उलट्या शिड्यामध्ये खालून पॅटर्न केला असतो. या ठिकाणी मित्रांनो हत्ती बांधला असतो म्हणून अंधारात आम्ही गेलो हत्ती पाहायला. पण हत्ती काय तिथं नव्हता. तर मित्रांनो मी ज्या ठिकाणी मेन पूजेचा मंडप आहे त्या ठिकाणी दररोज संध्याकाळी अशी गावातून फेरी व्हायची. यामध्ये शुभ्र घोडे आणि कुमारिका मुली त्याच्यावर बसलेल्या असायच्या. तर मित्रांनो धार्मिक विधीप्रमाणे प्रथा आहे त्याप्रमाणे त्यांचं चालायचं. तर मित्रांनो आपल्याला तर हत्तीच बघायचा मेन. आणि हत्ती मित्रांनो येताना दिसला त्या मागे किमान 1.5 किलोमीटर लाईन होती. हे बघा हत्ती आला. काय मोठं झुल घातलं होतं मित्रांनो त्याला. वा हा हा. हत्ती मित्रांनो त्या महिलाजवळ आल्यावर मग खरी शोभा आली बघा महलाला. आणि हत्तीवरून उतरायचं म्हटल्यावर मित्रांनो साहजिक शिडी तर पाहिजेच. बऱ्याच जणांनी त्यावर फोटो काढून घेतले. आणि हत्ती हा पुन्हा तिकडे त्याच्या जिथं ठेवलं होतं तिथं चालला. पण आपलं मन समाधान काय झालं नाही मित्रांनो एवढ्या हत्तीला बघून. आपण दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्तीला बघायला गेलो. तर पहा मित्रांनो हत्तीचा डोळा छोटाच आहे पण देह हत्तीचा लय मोठा असते.
तिसऱ्या दिवशी आणि पुन्हा गेलो आपण. दुसरीकडे कुठे जायचं नाही, प्रसाद खायचा आणि हत्तीपाशी जायचं. खाते काय कारण मंडप काय आपण महाल एकदा बघितला होता. पुन्हा बघायला काय वाटत नव्हतं. सारखं बघू वाटायला. आणि पुन्हा मित्रांनो एका वेळा आम्हाला काय वाटत होतं, आम्ही हत्ती बघितलं की हत्तीच्या सोंडेच्या मागे या बाजूला या ठिकाणी इथे ते हे ठेवतात, म्हणजे जेवण ठेवतात आणि हत्ती आपल्याला खातोय असं वाटत होतं. पण तसं नाही मित्रांनो, डायरेक्ट जे काय त्याला भरवायचं डाळ वगैरे ते डायरेक्ट या बघा सोंडेमध्येच घालतात डायरेक्ट. हे बघा म्हणजे आपल्या जेवण नाकात घातल्यासारखं. आणि मग हत्ती काय करतोय, ते सगळं जेवण एकत्र करतोय. आता मऊ मऊ असते भरपूर, म्हणजे असं गिळगड असते, एका ठिकाणी करतोय असं हलवतोय सगळं, एका ठिकाणी ते एकत्र करतोय डाळ बिळ, मग पुन्हा तोंडामध्ये मारते असं. ही त्याची खायची पॅटर्न आहे. मला वाटलं सोंडच घेऊन ह्यात धरते, तसं नाही, नाकात घालून ते खावेन उडवते आतमध्ये. लोक आशीर्वाद वगैरे घेत आहेत. हे बघा मित्रांनो, पुन्हा तिसऱ्या दिवशी आणि आपण गेलोच. तर ही हत्ती नाही मित्रांनो, पद्मावती नाव आहे तिचं. आणि ह्या हत्तीच्या वर डोक्यावर मित्रांनो काहीतरी काळं लागलेलं आहे. मग मी आणि माझा मुलगा बोलत आहे, में जकड़ा हाथी मेरा अभी सबसे भारी है. ते म्हणा आपलं जंजीर में हत्ती आहे सध्या, ते पाया साखळी किती बांधा हत्ती आहे मोठी. हत्ती मित्रांनो खूप मोठा असतोय, पण त्याचा डोळा मित्रांनो इन एखाद्या आपल्या म्हशीप्रमाणेच असतोय, पण देह मात्र त्याचा लय मोठा असतो. याच मला आश्चर्य वाटलं. देह जितका मोठा तेवढा डोळा ठेवायचा म्हटला तर डोळा केवढा मोठा असेल. त्या ठिकाणी मित्रांनो घोडे वगैरे बांधले होते. अशा प्रकारे सारखं आमचं चालू होतं. आणि शेवट दिवशी आम्ही पंचकल्याण पूजेच्या मिरवणुकीला गेलो. हे पहा मिरवणूक चालू आहे मित्रांनो. रथ 56 रथ आणि घोडे, प्रत्येक रथाच्या पुढे 4 घोडे, त्यावर कुमारिका बसलेल्या, अशी 1.5 किलोमीटर मोठी लाईन चालू आहे. हे पहा समोर प्रत्येक रथाच्या पुढे वेगवेगळ्या प्रकारचे आरास. ढोल, हे बघा कुमारिका आणि कुमार त्यावर घोड्यावर बसलेले आहेत. आम्ही लग्नाच्या वेळेला एक रथातून मिरवणूक काढायला विचार करायचो, यार किती खर्च येत असेल. तर ह्यांनी 56 रथातून मिरवणूक काढल्या. पण हे सांघिक काम आहे मित्रांनो, कसं आहे, गाव करेल ते राव काय करला अशाचा प्रकार. तर मित्रांनो ह्या मुली, कुमारिका मुली, हे रथ. आणि मित्रांनो सगळ्यात यात डॉल्बी देखील असणार, कारण की तरुण मुलांना आता रथापाशी एवढी गर्दी नव्हती मित्रांनो. किती उशीर थांबली तर या संपना. पण इकडे मित्रांनो लय गर्दी. मुलांना हे लय आवडते बघा आजकाल. नाही का, सगळी मुलं डॉल्बी जवळ होती, जास्त मुलं तिकडे डॉल्बी जवळ. अशी करून मित्रांनो मिरवणूक पुढं चालली. आम्हाला हत्ती बघायचं होता त्या मिरवणुकीमधून. आम्ही दुसरीकडे पुढून रस्त्याला गेलो किंवा ते कुठून येत असेल मिरवणूक. आणि हे बा हत्तीवर इंद्रायणी बसलेले आहेत आणि हत्ती डौलात चालत आहे आणि वर बसलेले इंद्रायणी देखील डौलत आहेत. त्यापैकी इंद्राने नमस्कार केला लोकांना, पण आपण आपल्याला समजून आपण देखील नमस्कार केला. आणि अशा प्रकारे मित्रांनो ही पूजा संपन्न झाली. पुन्हा हे जे मंडप दिसत आहेत हे काढून हे झाले. नंतर तर सगळं गाव रिकामं झालं. पुन्हा डिगरचा कृष्णाघाट, पुन्हा आपलं चॅनल चालू झालं. 7 दिवस खूप मजा मस्ती केली. आणि आता आपण इथं कृष्णा किनारी बोर्ड आहे, बाकी सब तो उड गया, सिर्फ मेन काम रह गया, असं मगरीपासून सावधान तेवढंच राहिलेलं आहे. हा तुमचा ब्लॉगर जरा पाणी भरपूर वाढलेलं आहे. त्या काळातच 2 दिवसानंतर इतका पाऊस पडला की नदी ही पूल आपला छोटा पूल आहे, तो छोटा पूल ओलांडून पाणी वाहा लागलं. तरी देखील मी त्यात जात आहे, कारण साईडला पाणी किती खवळत आहे. पण मला मित्रांनो भीती वाटत नाही आहे, का तर मला पोहायला येते. पण मी गाडी घेऊन यातून जाणार होतो, कारण की मला दुसऱ्या गावाला जायचं होतं. पण नको म्हटलं, आत्ता समजा काय झालं तर आपण पडलो तर वाचू शकते, पण गाडीचं नुकसान आपलं परवडण्यासारखं नाही आहे. त्यामुळे मी जरा कॅन्सल केलं, पुन्हा वळून जायचा निर्णय घेतला. आणि पाण्याचे उफान ते मित्रांनो, उफान किती उफान आहे बघा, किती आतून खवळत असेल. ह्याच्यात श्वास रोखणं खूप महत्त्वाचं असतं. जरी पडलो तर मी श्वास भरपूर रोखला असता आणि त्याप्रमाणे मीही केलं असतो. पण पोहाय शिका मित्रांनो, बरेच अपघात वगैरे होत असतात उन्हाळ्या सुट्टीत मुलांसोबत. आपले काका आहेत. आपण पुन्हा कृष्णा किनारे आलो. पाणी आपल्या घाटावर, मोजरीगडच्या घाटावर खूपच वर आलतं. आणि पुन्हा आपण घाटावर जाऊन दाखवूया म्हणजे लोकांना की कसं पाणी उपत आहे. बघा मित्रांनो, पांढरं शुभ्र चहासारखं
कारण पाऊस भरपूर पडला होता. पूर्ण पाणी असं उफाळून झालं आणि त्या पाण्यामध्ये मित्रांनो मेन म्हणजे पाण्यात तरंगतात काय लाकडे, तर ती लाकडे येऊन मित्रांनो तिथं अडकलेली होती बघा. पूजा संपन्न झालेली आहे. आता आपण त्यानंतर डिग्रजचं कृष्णा किनारा थोडं दाखवूया म्हटलं आपल्याला आपल्या व्ह्युअर्सना. तरी लाकडं मित्रांनो अडकलेली आहेत बघा, कारण की लाकडं पाण्यावर तरंगतात. खूप मोठी मोठी लाकडं आहेत. मी जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला की मशीननं उचलायला लागतील अशी लाकडं आहेत ही. आणि ह्या लाकडाच्या खालून मित्रांनो पाणी देखील जात आहे मित्रांनो. आणि पाणी काय स्वतःचा मार्ग स्वतः निर्माण करते, ते काय कुठं तटत नाही. हे बघा ह्या लाकडांच्या खालून इथून खालून पाणी धरणाचं खाली जात आहे. या धरणावादी पाणी होतं, आता खाली गेलं ते, पण लाकडाच्या खालून ते चालू आहे. हे पहा मित्रांनो, पाणी कशाला थांबत नाही, अडत नाही. आता मित्रांनो मी एक व्हिडिओ करतो, त्यामध्ये तुम्हाला समजणार नाही की कॅमेरा वर चालला आहे का खाली चालला आहे. हा कॅमेरा खाली चालला आहे मित्रांनो, मी इथे दाखवलं आहे. आणि पुन्हा कॅमेरा वर देखील जातो आहे मित्रांनो. बघा डोळ्याचा भास पाणी कसं तयार करत आहे. आता ही सगळी लाकडं जेसीबीनं पूर्ण गावाने सहकार्याने काढून घेतली, कारण ती जेसीबी लाकडं काढल्याशिवाय पाण्याला तट्ट्या खूप भरपूर लागतो, म्हणजे दाब लागते धरणाला. लाकडं पूर्ण काढून घेतली आणि या ठिकाणी धरणाचे दरवाजे देखील काढले. हे दरवाजे मित्रांनो हे उतरले ना, हे दरवाजे धरणाचे. आणि हे दरवाजे बसतात कशामध्ये, तर ह्या धरणाच्या मित्रांनो साईडला तुम्ही पहा इथे खाचा आहेत मित्रांनो. खाचा दिसतात, ह्या खाचामध्ये दरवाजे बसतात. आता एवढ्यावरून पाणी चाललंय, म्हणजे खालून पाणी चाललं नाही नक्की का, तर खाली अजून दरवाजे आहेत. जसे पाणी कमी कमी होत करायचं असेल तसे दरवाजे काढतात, म्हणजे पाणी खालच्या भागात निघून जाते कर्नाटक साईडला. म्हणजे गावानं अडवलं पाणी हे दरवाजे काढेल तसं खाली खाली जाते. प्रत्येक गावानं धरणाच्या पाणी अडवलं असते. आता हे वरचे 3 दरवाजे काढलेत, त्यामुळे पाणी पुन्हा चाललंय. पण सगळे दरवाजे काढू शकत नाही, मग पाणी थांबणारच नाही, सगळंच पुढे जाईल. हे बघा दरवाजे उचलून ते ट्रॉलीमध्ये टाकत आहेत. तर मित्रांनो आता हा भाग आपण संपन्न करूया. आणि या ठिकाणी मी तुम्हाला खाचा दाखवतो एकदम जवळून की कसे त्या खाचात दरवाजे बसलेले असतात. हे बघा मित्रांनो, या खाचा आहेत त्यामध्ये दरवाजे बसलेले असतात. तर मित्रांनो डिग्रजचा कृष्णाकाठ माझे चॅनल पाहत चला आणि तुमच्या मित्रांशी शेअर करा. धन्यवाद. डिग्रजचा कृष्णाकाठ. तर मित्रांनो पहिला माझा 62वा भाग, यामध्ये डिग्रजच्या कृष्णा किनारी जी पंचकल्याण पूजा भरली होती त्याचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ एका भागात टाकायचा होता, त्यामुळे थोडासा मोठा झाला. तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आता 63व्या भागात मित्रांनो पहा, नदी किनारीच काही ना काही घटना घडत असतात. आपण आता नदी किनारचा भाग चालू केलाय, मग पुढच्या भागात नदी किनारचा भाग टाकतो मी. आणि त्याच्यानंतर 64वा भाग हा आपल्या डिग्रजच्या कृष्णा किनारी एक ऑर्फन भाभी राहतात, नेमके शेजारीच आहेत. तर त्यांची स्कीमची एक योजना होती, ती मी तयार करायला गेलतो. त्या संदर्भात झाली मजा मस्ती मी टाकतो. तर मित्रांनो दररोज सकाळी 6:30 वाजता कमीत कमी 6.5 मिनिटाचा ब्लॉग घेऊन मी दररोज येतोय. तर माझे चॅनल तुमच्या मित्रांशी शेअर करत चला. नेहमी खुश राहा आणि मग काय खुशच राहा मित्रांनो. धन्यवाद.